नमस्कार, श्रुती किचन क्वीनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे तिखट पुरीची। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, हे बघू शकता 4 डिश हे गव्हाचं पीठ घेतलं आहे। इथे मी अर्धी वाटी रवा ऍड करते, अर्धी वाटी बेसन पीठ ऍड करते, एक चमचा हळद ऍड करते, एक चमचा जीरा ऍड करते, एक चमचा ओवा ऍड करते, इथे मी 3 चम्मच मसाला घेतलेला आहे, पण ह्यामध्ये तुम्हाला 2च चमचे दिसतील, पण मी 3 घेतले आहेत। इथे मी कोथिंबीर ऍड करते, मीठ चवीनुसार, इथे मी तेलाचं मोहन ऍड करते, ह्यामध्ये डायरेक्टली हात घालायचा नाहीये, हाताला चटके लागतील। तुम्ही असं चम्मचने पहिलं मिक्स करून घेऊ शकता। इथे बघू शकता मी खूप छानसं मिक्स केलेले। आता आपल्याला हळूहळू पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ आपल्याला कडकच मळून घ्यायचं आहे, जास्त पातळ मळू नका, पुऱ्या चांगल्या येत नाहीत। इथे तुम्ही बघू शकता मी किती कमी पाणी यूज करते त्याला। इथे तुम्ही बघू शकता माझं पीठ रेडी झालेलं आहे। ह्यामध्ये मी तेल ऍड केले त्याला सॉफ्टपणा येण्यासाठी। आपल्याला थोडंसं अजून मळून घ्यायचं आहे त्याला। कणिक इथे रेडी झालेली आहे, ह्याला 10 मिनिट्ससाठी रेस्टसाठी ठेवायचं आहे। इथे मी पिठाचे गोळे रेडी करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। इथे मी पिठाच्या गोळ्याला दोन्ही साइडनी पीठ लावून घेते।
इथे मी पहिली चपाती बनवून घेणार आहे. इथे चपाती रेडी झालेली आहे. इथे मी डब्याचं झाकण घेतलेलं आहे, त्याने आता मी पुऱ्या काढून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकता. इथे फायनली पुरी गोल निघालेली आहे. इथे सेम प्रोसेस मी तीच केलेली आहे. इथं मी पहिली चपाती लाटून घेतलेली आहे आणि आता ह्याच्या पण मी पुऱ्या काढून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकता तेल तुमचं गरम झालेलं आहे की नाही ते चेक करण्यासाठी तुम्ही त्यामध्ये थोडंसं पीठ सोडून बघा. जर तुमचं पीठ तेलाच्या वर येत असेल तर तुम्ही त्यामध्ये पुरी सोडू शकता. इथे मी दुसरी पुरी तेलात सोडत आहे.
इथे मी तिसरी पुरी तेलामध्ये सोडलेली आहे. तुम्ही बघू शकता माझ्या तिन्ही पुऱ्या कशा टुमटुमीत फुगलेल्या आहेत. जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून खा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.